श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हे हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येतील. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी नाम घेणे झाले. पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा. साधना ही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी. उंबराचे फूल कोणालाच दिसत नाही, फळे मात्र सर्वांना दिसतात. याला एक अपवाद आहे. उंबराची फुले फक्त योगी लोकांनाच दिसतात. साधकाची साधना उंबराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे. साधक हा एकदम फलद्रूप होऊन प्रकटण्यात श्रेष्ठत्व आहे. साधना करताना त्या साधकाची लौकिक जगात किंमत झाली नाही, त्याची अवहेलना झाली तरी साधकाने निराश होण्याचे कारण नाही. औदुंबराच्या फुलाप्रमाणे साधकाच्या साधनेला, त्यांच्या अवस्थेला जाणणारे पाहणारे सद्गुरू व भगवंत आहेतच. स्वामी मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलून टाकते, तिला अधिक सकारात्मक करते. श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करते. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा पण होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पापे त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतात. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको. प्रामाणिक राहा. भक्ती कर. कुणाचे वाईट चिंतू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजची स्वामी प्रार्थना करूया. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहेत, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त विनंती एकच आहे की हा प्रपंच करत असताना ह्या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. श्री स्वामी समर्थ. दिवा स्वतः जळत राहतो. त्याच्या शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे स्वरूप जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चित्तात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्तिमार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशातला येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामीरायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूचे रूप व सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागले आणि तू या भक्तिमार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पाडावा
अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू हाकारशील. त्या सागराच्या स्थितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी ज्ञानरूपाने उगवून तुला अनंत प्रकाशाचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज भेटतात का? होय, भेटतात. अगदी असे आपण एकमेकांना भेटतो तसे भेटतात व अगदी गरज असल्यास बोलतात सुद्धा. पण प्रश्न असा उरतो, महाराज मलाच का बरं भेटत नाही? याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपली सर्वांधाने पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलीवर निष्ठा आहे का? आपल्या हातून श्री स्वामींची वैयक्तिक सेवा होते का आणि किती होते? आपल्या सेवेत नियमितपणा आहे का? श्री स्वामींचे विश्वव्यापी सामुदायिक सेवेत आपला सहभाग किती आहे? आपण दुसऱ्यांवर टीका करण्यात किती वेळ घालवतो? आपली श्रद्धा शुद्ध, सात्विक व निखळ आहे का? या सर्व बाबीचा विचार आपण केल्यास महाराज आपल्याला भेटतील की नाही हे आपल्यालाच समजू लागेल. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. ह्या शरीरालाच सेवेकरी म्हणतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.